नमो भगवते वासुदेवाय नमः. राधे राधे. नमः शिवाय. नमस्कार यूट्यूब फॅमिली. आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. मग सगळे कसे आहात? मजेतच असाल. मी आज तुमच्यासाठी शिवमहापुराण कथा पठण सिरीज घेऊन आली आहे. तरी पूर्ण व्हिडिओ पहा व व्हिडिओला लाईक, चॅनेलला सबस्क्राईब करा. तसेच कथा ऐकल्याने तुम्हाला काय लाभ झाला तेही कमेंटमध्ये नक्की सांगा. शिवमहापुराण कथा अशी आहे की ऐकल्याने तुमचे सगळे पाप नष्ट होईल आणि तुमच्या संसारामध्ये पती-पत्नीमध्ये अधिकच प्रेम वाढेल व सुख समाधान ही लाभेल. तुम्हाला चारी बाजूने शुभ समाचार कानावर ऐकाय पडतील. अध्याय 28. दक्षाच्या यज्ञस्थानी सतीचे प्रस्थान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, ज्यावेळी सर्व देव आणि ऋषी उत्साहाने दक्षाने आयोजित केलेल्या यज्ञात जात होते, त्यावेळी सती गंधमादन पर्वतावरील धारागृहात आपल्या सख्यासह क्रीडा करत होती. जिने उत्तम शृंगार करून रोहिणीला चंद्रासमवेत कोठेतरी जाताना पाहिले. ती विजया नावाच्या सखीला म्हणाली, चंद्रदेव आणि रोहिणी हे कोणीकडे निघाले आहेत विचारून घे. तिच्या आज्ञेने विजया ही चंद्राजवळ गेली व म्हणाली, तुम्ही अभयता कोठे चालला आहात? त्यावेळी चंद्रदेव म्हणाला, यज्ञ उत्सवासाठी दक्षाने निमंत्रण आल्यामुळे आम्ही तिकडे चाललो आहे. ते ऐकून विजयेला अतिशय आश्चर्य वाटले. तिने सतीला सर्व वृत्तांत सांगितला. सती विचार करू लागली, माझ्या घरी एवढा मोठा उत्साह होत असताना मला व रुद्राला का बोलाविले नाही? असे कसे घडले? मी तर आईवडिलांची लाडकी मुलगी. आपण आता शिवजींना विचारावे असा तिने विचार केला. सती शिवप्रभूंकडे गेली. शंकरांनी तिला विचारले, काय झाले ते मला सांगावे. सती म्हणाली, नाथ, माझ्या वडिलांकडे महायज्ञाचे आयोजन केले आहे. सर्व देवदेवता ऋषी मुनी तेथे जमले आहेत. भक्तही मोठ्या संख्येने उपस्थित आहेत. असे असताना तुम्ही यज्ञाला का येत नाही? तुम्ही माझ्याबरोबर यज्ञाला यावे अशी माझी आंतरिक इच्छा आहे. सतीचे विचार ऐकून शिवजींना प्रयाग क्षेत्रामध्ये घडलेल्या प्रसंगाची आठवण झाली. ते सतीला म्हणाले, तुझे पिताश्री माझ्याबरोबर वैरभावाने वागतात. त्यांच्या मनात माझ्याबद्दल द्वेष आहे. त्यांच्या बाजूने बोलणारे देव आणि ऋषी त्या यज्ञासाठी गेले आहेत. बोलवल्याशिवाय जाणे योग्य नाही. तेथे आपला अपमान झाला तर तो सहन होत नाही. अपमानाचे बाण अंतरंगामध्ये रुतून बसतात. आपल्या शत्रूंना शब्द हे शस्त्र जपून बोलावे याची जाणीव नसते. सती म्हणाली, नाथ, आपण सर्वांचे परमेश्वर आहात. तुमचा महिमा अगाध आहे. तुमच्या उपस्थितीमुळे यज्ञ सफल होतात. हे सर्वांना माहीत असूनही माझ्या पिताश्रींनी का बोलावली नाही? मलाही त्यांच्याकडून समजून घेण्यासाठी मला तेथे जाण्याची परवानगी द्या. शिवजी म्हणाले, तू तेथे जावेस असे मला वाटत नाही. तुझा तेथे अपमान होईल. तुला तेथे जावयाचेच असेल तर माझी काही हरकत नाही. तू महाराणीसारखी नटून नंदीवर आरूढ होऊन जा. शिवजींच्या आज्ञेप्रमाणे सती नंदीवर आरूढ होऊन दक्षाच्या यज्ञस्थानाकडे निघाली. तिच्याबरोबर अनेक रुद्रगण होते. अध्याय 29. यज्ञस्थळी दक्षाकडून सतीचा अपमान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, भगवतीसाठी आपल्या रुद्रगणासह कणखल क्षेत्री आली. तेथे दक्षाचा यज्ञ सुरू होता. मंत्रांचा उच्चार करून त्यात आहुती टाकल्या जात होत्या. दक्षाचे द्वारी येताच सती नंदीवरून खाली उतरली. रुद्रगणांना तेथे थांबवून सांगून नंदीसह यज्ञभूमीकडे गेली. तिला पाहताच सर्वांना आश्चर्य वाटले. माताश्री असिवनी आणि तिच्या बहिणींना फार आनंद झाला. त्यांनी तिचा योग्य प्रकारे आदर सत्कार केला. दक्षाच्या चेहऱ्यावर मात्र काहीच भाव नव्हता. तो तिच्याशी काही बोलला नाही. सतीला नवल वाटले. तिने माताश्री पिताश्रींना नमस्कार केला. त्या यज्ञामध्ये सर्व देवतांसाठी निरनिराळे विभाग ठेवलेले होते. तिला शिवजींचा भाग तिथे दिसलाच नाही. सतीच्या मनामध्ये क्रोधाच्या लहरी निर्माण झाल्या होत्या. ती दक्षाला म्हणाली, हे प्रजापती, तुम्ही परम मंगलकारी भगवान शंकरांना यज्ञामध्ये का बोलावले नाही? तुम्ही रुद्रांची का बरे उपेक्षा केली? त्यांच्याशिवाय यज्ञ तरी कसा पूर्ण होणार? त्यांचे नुसते स्मरण केले तरी सर्व पवित्र होते. आता त्यांच्याशिवाय हा यज्ञ अपवित्र झालेला आहे. त्यांच्याशिवाय तुम्ही यज्ञाला सुरुवात तरी कशी केली? त्यांच्याशिवाय हा यज्ञ निरर्थक झालेला आहे. भगवान रुद्रदेव नसताना विष्णुदेव वगैरे हे आलेच कसे? सती विष्णूंना म्हणाली, श्रुतीने ज्यांचे महात्म्य सांगितले आहे त्या महादेवांना तुम्ही ओळखले नाही का? त्यांनी तुम्हाला किती वेळा वाचवले, त्याचे स्मरण झाले का? सती इंद्रदेवांना बोलली. अनेक ऋषीमुनींना म्हणाली, शिवजी नसताना आपण आलात तरी कसे? सतीच्या क्रोधाचा पारा वाढतच होता. त्यामुळे देव व ऋषी भयभीत झाले होते. ते मौन पाळून बसले होते. दक्षाने हे सारे जाणले आणि ते म्हणाले, मुली, तू आता अधिक बोलू नकोस. यातून काही निष्पन्न होणार नाही. तू येथे का आलीस? तुला कोणी बोलवले? तू येथे शांतपणे थांब किंवा निघून जा.
दक्षाने शिवजींचीही निंदा केली. दक्षाने केलेली शिवनिंदा सतीला सहन झाली नाही. मला शिवजींनी जाऊ नको असं सांगितले असताना मी इथे आली. याचे प्रायश्चित म्हणून मी आता अग्निप्रवेश करणार आहे. सती दक्षाला म्हणाली, शिवजींची निंदा करणे हे अत्यंत मोठे पाप आहे. तुम्ही आकारण द्वेष करत आहात. शिवजींच्या चरणांची धूळ प्राप्त झाली की लोक स्वतःला धन्य समजतात. आता मी माझा देह ठेवणार नाही. शिव तुम्हाला शिक्षा केल्याशिवाय राहणार नाहीत. एवढे बोलून सती शांत झाली. तिने मौन धारण केले. ती आपल्या प्राणप्रिय पतीची आठवण करू लागली. अध्याय 30. योग साधनेने सतीने स्वतःचे शरीर भस्म केले. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, आता सतीने मौन धारण केले आणि आपल्या पतीचे म्हणजे शिवजींचे स्मरण करू लागली. तिने प्राणायामास सुरुवात केली. तिने प्राण आपल्या भ्रुकुटीमध्यामध्ये स्थिर केला. शरीरात वायू व अग्नी यांची धारणा केली. ती फक्त शिवजींचे चिंतन करत होती. तिच्या देहातील सर्व विकार नाहीसे झाले होते. संकल्प विकल्प निर्माण करणारे मनही नाहीसे झाले होते. अशा वेळी चारी बाजूंनी योगाग्नी निर्माण होऊन ती क्षणार्धात भस्म झाली. ही घटना पाहून देवांमध्ये व लोकांमध्ये हाहाकार माजला. काही जण दक्षाची निंदा करू लागले. आता दक्षाची सर्वत्र अपकीर्ती पसरेल असे सर्वजण म्हणू लागले. आता दक्षासमोर महान संकटे येतील, कारण आपल्या पोटी साक्षात जगदंबा येऊन देखील त्याने तिला जाणले नाही. शिवगण दक्षाचा मोठ्याने धिक्कार करत होते. यज्ञाच्या ठायी मोठ्या प्रमाणात संघर्ष निर्माण झाला. आता शिवाच्या क्रोधापासून कसा बचाव होणार याची सर्वजण चिंता करू लागले. यज्ञामध्ये मोठे विघ्न उभे राहिले. अध्याय 31. दक्षाला आकाशवाणीने अनर्थाची सूचना. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, सतीच्या देहत्यागामुळे दक्षाच्या यज्ञाजवळ भीतीदायक स्थिती निर्माण झाली. आता काय विघ्न येणार याचा सर्वजण विचार करत होते. अशावेळी आकाशवाणी झाली, हे दक्षा, हा काय बरे अनर्थकारी प्रसंग ओढावून घेतलास. तू दधीचे विचार ऐकून घेतले नाहीस. महान तपस्वी तुला शाप देऊन निघून गेले, तरी देखील तू सिद्धीवर आला नाहीस. सती ही सर्व सत्पुरुषाची आराध्य देवता, आपल्या भक्ताचे मंगल करणारी, यश कीर्ती देवी संपदा देणारी, मोक्ष देणारी महेश्वरांची शक्ती म्हणजे सती. विष्णू, ब्रह्मा, इंद्र, अग्नी, चंद्र आदी सर्वांची ती जननी आहे. यज्ञ, तप, दान यांचा तप देणारी आणि सर्वांचे भाऊभाई नाहीसे करणारी अशा मातेचा तू अपमान केलास. तिची आराधना करणे तुला आवश्यक होते. मी ब्रह्मदेवाचा पुत्र आहे या अहंकारात तू राहिलास. शिवजींच्या पत्नीचा तू घोर अपमान केलास. शिवजींचे आशीर्वाद लाभावे म्हणून अनेक लोक यज्ञयाग करतात, विविध तऱ्हेच्या उपासना करतात. सती ही त्यांची शक्ती, तरी देखील तू तिला योग्य वर्तणूक दिली नाहीस. आता या यज्ञाचा विनाश होणार. आता तुझे कल्याण कसे बरे होणार. तुझ्यावर संकटाचा वर्षाव होणार. अशा प्रकारे आकाशवाणीने दक्षाची निंदा केली आणि ऋषीमुनी देवतांना आपल्या स्वस्थानी जावयास सांगितले. अध्याय 32. वीरभद्राला रुद्रदेवांनी दिलेली आज्ञा. नारद ब्रह्मदेवांना म्हणाले, भृगूंच्या मंत्राच्या सामर्थ्याने वृषभ वीराकडून पराभूत झाल्यावर शिवगणांनी काय केले. ब्रह्मदेव म्हणाले, नारदा, वृषभवीराकडून शिवजींचे अनेक गण नाहीसे झाले. उरलेले गण कैलास शिखरावर आले. त्यांनी रुद्रदेवांना नमस्कार करून दक्षाच्या यज्ञाच्या ठिकाणी घडलेली सर्व हकीकत सांगितली. सतीने योगाग्नी प्रज्वलित करून आपला देह भस्मसात केला. हा सर्व प्रकार ऐकून शंकर संतप्त झाले. त्यांनी महाभयंकर अशा वीरभद्राला उत्पन्न केले. तो विराट व शक्तिशाली होता. वीरभद्राने विचारले, शिवजी, आपली काय आज्ञा आहे. शिवजी म्हणाले, तुझा विजय हो. आता मी काय सांगणार आहे ते एकाग्रतेने श्रवण कर. ब्रह्मदेवाचा पुत्र दक्ष अतिशय अहंकारी झाला आहे. तो माझा तिरस्कार करतो. तो मोठा यज्ञ करत आहे. त्या यज्ञात त्याने माझा अपमान केला. त्यामुळे सतीने प्राणत्याग केला. आता तू तेथे जाऊन यज्ञ थांबव. कोणी दुष्ट मध्ये आला तर त्याला ठार कर. दक्षादी सर्वांचा परिवारासह समूळ नाश कर. तेथे कलशामधील पाणी पिऊन टाक आणि परत माझ्याकडे ये. नारदा, अशा प्रकारे वीरभद्राला रुद्रदेवांनी आज्ञा केली आणि ते ध्यानस्थ झाले. अध्याय 33. वीरभद्र व सैन्याने दक्षयज्ञाकडे प्रस्थान. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुनी, शंकरांची आज्ञा शिरसावंद्य मानून वीरभद्राने
त्यांना मनोभावे नमस्कार केला. वीरभद्राने मोठा रथ घेतला आणि तो द्वेषाने दक्षाच्या यज्ञमंडपाकडे निघाला. त्याच्या अंगावर सर्पभूषणे होती. त्याच्याबरोबर अनेक शिवगणही निघाले. वीरभद्र प्रस्थान करू लागल्यावर त्यांच्यावर फुलांची वृष्टी करण्यात आली. त्यांच्याबरोबर महाकाली निघाली. तिच्याबरोबर कात्यायनी, ईशानी, चामुंडा, मुंडमर्दिनी, भद्रकाली, भद्रा, त्वरिता, वैष्णवी, काली या नवदुर्गा होत्या. तसेच शक्तिशाली भूतगणांचा विराट समुदाय होता. 64 योगिनी आपल्या गणांना घेऊन आलेल्या होत्या. शिवजींच्या आज्ञेने डाकिनी, शाकिनी, भूते, प्रमथ, गुह्यक, पुष्पांड, पर्षट, षटक, ब्रह्मराक्षस, भैरव तसेच क्षेत्रपाल आदी मानव वीर दक्षांच्या यज्ञाचा विनाश करण्यासाठी निघाले. दक्षाने शिवजी आणि सतीचा घोर अपमान केला होता. त्याचे प्रायश्चित आता दक्षाला भोगावे लागणार होते. अशा वेळी युद्धसूचक भेटीचा गंभीर असा महाभयंकर ध्वनी निर्माण होऊ लागला. नाना प्रकारे आवाज करणारे शंख वाजू लागले. त्याचा आवाज सगळीकडे पसरू लागला. शिंगांच्या भिन्न भिन्न ध्वनींनी आणि शिवगणांच्या गर्जनांनी सारा आसमंत दणाणून निघाला. वीरभद्र आणि सेना निघताना त्यांना अनेक प्रकारचे शुभ शकुन निर्माण झाले. अध्याय 34. दक्षाच्या यज्ञस्थानी अशुभ सूचक घटना. ब्रह्मदेव नारदांना म्हणाले, हे मुने, वीरभद्रांनी शंकरांना नमस्कार केला, आशीर्वाद घेतले आणि ते दक्षाच्या यज्ञाकडे निघाला होता. त्यावेळी दक्षाच्या यज्ञ उत्साहामध्ये अशुभ चिन्हे दिसू लागली. यज्ञभूमी कंपित होऊ लागली. दुपारचा प्रहर असला तरी आकाशामध्ये नक्षत्रे दिसू लागली. चारी दिशांनी धूळ उडू लागली. तारे निखळून पडलेले दिसू लागले. नक्षत्रांची गती वाकडी झाली आणि ते अधोमुख झाले. सूर्यावरती डाग दिसू लागले. संपूर्ण यज्ञमंडप ग्रहांच्या छायेने आच्छादून गेला. उल्कापात होऊ लागला. सफेद रंगांचे विंचू इकडून तिकडे फिरू लागले. जोराचा वारा सुटला. टोळ, पतंग इत्यादी कीटकांनी सारा यज्ञमंडप भरून गेला. दक्षादिकांना रक्ताच्या उलट्या होऊ लागल्या. चारी बाजूंना अंधकार दाटून आला. लाल रंगाचा जोरदार पाऊस सुरू झाला. सर्वांनी जाणले की आता काहीतरी अनिष्ट होणार. विष्णूंना देखील भीती वाटू लागली. तेथे जमलेल्या लोकांना मूर्छा येऊ लागली. अनिष्ट चिन्हे पाहून काही लोक भिवून तेथून पळाले. त्यावेळी आकाशवाणी झाली, हे दक्षा, तुझा धिक्कार असो. तू महापाप केले आहेस. शिवजींची तू निंदा आणि अपमान केला आहेस. तुला आता महादुःख प्राप्त होईल. ते टळू शकणार नाही. तरी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट व आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी येईल. राधे राधे.